आपल्यासोबत आहेत मंत्री उदय सामंत। एकंदरीत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। खरं तर गुलाबराव पाटलांनी शेतकऱ्यांच्या विरोधात एक वेगळं विधान केलं होतं, नेमकं कसं बघता या सगळ्यात? गुलाबराव पाटील साहेबांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये विधान केलं असेल असं मला वाटत नाही। परंतु शेतकरी म्हणजेच बळीराजा हा महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक माणसाचा अन्नदाता आहे आणि बळीराजाच्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्यांच्या भूमिका ह्या फार संवेदनशील आहेत। त्याच्यामुळे बळीराजा हा काही करून टिकला पाहिजे, जगला पाहिजे, त्याच्यावर कुठचंही संकट येऊ नये हे आमची सगळ्यांची भूमिका असते। त्याच्यामुळं माझी काय, आमच्या मित्रपक्षाची काय किंवा महायुतीच्या सरकारमधल्या काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची भूमिका हीच आहे की शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे आणि सगळ्यात प्रथम प्रायोरिटी ही शेतकऱ्याला आहे। म्हणजे उद्योजकांना प्रायोरिटी नाही याच्यातला भाग नाही, परंतु उद्योजक ज्यावेळी आमच्याकडे येतो त्याला आम्ही सगळ्या फॅसिलिटी देत असतो। महाराष्ट्र हे उद्योजकांना पुढे घेऊन जाणारं 100% राज्य आहे, म्हणूनच आपण FDIमध्ये 1 नंबरला आहोत। परंतु हे सगळं जरी असलं, मी राज्याचा उद्योगमंत्री आहे, त्याच्यामुळं डावोसला जाऊन आम्ही 30-30 लाखाचे MOU केलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे उद्योजकांना देखील फार मोठी ताकद देत असतं। पण सगळ्यात महत्त्वाचा गाभा असा आहे की शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे आणि शेतकऱ्याचा मानसन्मान झालाच पाहिजे। कंगना रनौत खासदार यांनी देखील एक वेगळ्या प्रकारचं विधान केलं होतं JNG संदर्भात। कसं नेमकं याकडे सगळं बघता? त्याच्याकडे बघताना एक गोष्ट क्लिअर आहे की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। हे काय कुठच्या भाजपच्या कुठच्याही प्रवक्त्यानं अधिकृत मांडलेलं मत नाही किंवा मी शिवसेनेचं काम करतो, शिवसेनेच्या आमच्या प्रवक्त्याने मांडलेलं अधिकृत मत नाही, हे त्यांनी मांडलेलं मत आहे। आणि विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन आणि त्याच्यामध्ये राजकारण घुसलं हे आपण नाकारू शकत नाही, पण तो विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी केलेलं आंदोलन होतं, नीटसाठी केलेलं आंदोलन होतं। त्याच्यातनं थोडं काही नक्कीच काही गोष्टी ज्या आपण मान्य करू शकत नाही ते झालेल्या आहेत, परंतु असं असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि जे विद्यार्थी आहेत, मी जसं शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं तसं देश हा आपला सगळ्यात मोठा युवकांचा देश आहे, विद्यार्थ्यांचा देश आहे। विद्यार्थी हा आपला कडा आता भविष्यामध्ये बनणार आहे, तेव्हा त्यांचं मत हे वैयक्तिक मत आहे। विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन नीटच्या परीक्षेसाठी होतं आणि नीटच्या परीक्षेच्या आंदोलनामध्ये आमचे विरोधक घुसले हे मात्र नाकारता येणार नाही। त्याच्यामुळे त्याच्यावर मला बोलायचं नाही। विद्यार्थ्यांनी घेतलेली भूमिका ही नीटच्या बाबतीतली भूमिका होती। त्याच्यामुळे मॅडमनी केलेलं जे काही वक्तव्य आहे त्याच्याशी शिवसेना पक्षाचा आणि कुठच्या मित्रपक्षाचा संबंध असेल असं मला वाटत नाही। पण मुळात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज देखील आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आंदोलनामध्ये। नाही, लाठीचार्जचं समर्थन कोणीच केलं नाही ना, म्हणजे कुठच्याच पक्षानं लाठीचार्जचं समर्थन केलं नाही। परंतु आपल्याला हे देखील एक थोडं विचारात घेतलं पाहिजे की अतिशय योग्य मार्गानं चाललेलं आंदोलन हे का चिघळलं, एका चांगल्या ट्रॅकवर असलेलं आंदोलन हे का चिघळलं, कशासाठी राहुल गांधी तिथे गेले, कशासाठी अरविंद केजरीवाल तिथे गेले, कशासाठी शरद पवार साहेब तिथे गेले, कशासाठी उद्धवजी तिथे गेले, याचं कारण स्पष्ट आहे। जरी कोणी हे दडवण्याचा प्रयत्न केला तरी कारण स्पष्ट आहे की ज्या लोकांना मतदारांनी झिडकारलेलं आहे, ज्या लोकांच्या मनातनं विद्यार्थ्यांच्या मनातनं जे पक्ष उतरलेले आहेत ते पक्ष या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन आपली कुठं पोळी बाजून घेता येईल का हे आपल्याला सगळ्यांना, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला देखील जाणवलं असेल। पण याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा दोष नाही, लाठीचार्ज जो झाला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की यांनी जे काही आमच्या विरोधकांनी जे काही कृत्य केली त्याचा तो परिणाम असू शकतो। पण विद्यार्थ्यांवर जे गुन्हे देखील मागे घेतलेले आहेत, आता नीट परीक्षेमध्ये ज्यांचं आत्महत्या झाल्या त्यांना देखील मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय फास्ट ट्रॅकचा हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये राजकारण घुसलं हे दुर्दैवी आहे। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन करणं हा लोकशाहीतला एक भाग आहे। साहेब, विलिनीकरणाचा एक मुद्दा देखील आता चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटलांनी देखील आता शरद पवारांची भेटी घेतलेली पाहायला मिळते। विलिनीकरणाच्या प्रश्नावर तर कोण कोणामध्ये विलीन होत हे पहिलं त्यांनी ठरवलं पाहिजे, कारण एक पक्ष शरद पवार साहेबांचा आहे, एक आता सुनेत्रा वहिनींचा आहे। त्याच्यामुळे दोन्ही चर्चा करून जर निर्णय घेणार असतील तर तो शेवटी त्यांच्या लोकशाहीतला भाग आहे। त्यांच्या पक्षाने काय करावं हे आम्ही आणि भाजपवाले ठरवणारे नाही, परंतु सुनेत्रा वहिनींचा म्हणजे अजितदादांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो पक्ष आहे तो आमच्याबरोबर अलायन्समध्ये आहे, त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, त्यांच्या निर्णयावर आम्ही बोलणारे कोण। शरद पवारांच्या ज्या भेटी आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना पाहायला मिळतात, कारण एकंदरीत आता दिलीप वळसे पाटील देखील भेटले होते, त्यापूर्वी बरेच मोठे नेते आहेत ते पण भेटले होते। जयंत पाटील देखील आता त्यांचं अर्थमंत्रीपद त्यांना देखील मिळणार अशी देखील चर्चा कुठं ना कुठेतरी राजकीय वर्तुळात रंगत होती। माननीय शरद पवार साहेब गेली 55-56 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वेळा केंद्रबिंदू ठरलेले आहेत, सत्ता असो किंवा नसो। त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीतली एखादी भेट ही
एखाद्या राजकीय गोष्टीसाठी असू शकते याच्यावर विश्वास ठेवणारा मी नाही, कारण मी साहेबांच्या नेतृत्वाखाली 20-25 वर्ष काम केलं आहे आणि साहेबांचा स्वभाव जरी पूर्ण ओळखत नसतो तरी साहेबांना थोडंफार मी ओळखतो. त्याच्यामुळे साहेबांच्या प्रत्येक भेटीचा अर्थ हा राजकीय असत नाही, त्याच्यामधनं काहीतरी विकासाच्या गोष्टी असतात, त्याच्यामधनं काहीतरी अजून वेगळ्या काही गोष्टी असतात. आणि तुम्हीच सगळे म्हणता की शरद पवार साहेबांची एखादी भेट ही कोणीही असं ठरवू शकत नाही की याच उद्देशासाठी केलेली आहे. पवार साहेबांच्या भेटीबद्दल प्रत्येकालाच कुतूहल जे असतं ते मला देखील आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर एकंदर एल एस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.